राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात वाहतूक सुरक्षेला प्राधान्य देत महामार्ग पोलिसांकडून ऑपरेशन यू टर्न ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक श्री लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगावचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। यामध्ये जनजागृतीसह वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येते। जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करणं, वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणं आणि सुरक्षित वाहन चालवण्याची सवय रुजवणं हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे। त्या अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगावच्या पथकानं ग्राम ब्राह्मणीसह विविध गर्दीच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला। वाहन चालवताना पाळायचे नियम, अपघात टाळण्यासाठी घ्यायची खबरदारी, वेग मर्यादेचं महत्त्व, सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर, मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। ऑपरेशन यू टर्न अंतर्गत महामार्गावर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर, निर्धारित वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर तसंच महामार्गाच्या कडेला वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येते। अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्येक बाबीकडे गांभीर्याने पाहत पोलिसांकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवली जाते। यावेळी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचं, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचं, वेगावर नियंत्रण ठेवण्याचं तसंच स्वतःच्या आणि इतरांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलंय। अपघातमुक्त आणि सुरक्षित महामार्ग निर्माण करण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील करण्यात आलंय। महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे प्रशासनाने आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला असून जनजागृती आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी या दुहेरी माध्यमातून ऑपरेशन यू टर्न मोहीम राबवली जाते। त्यामुळे आगामी काळात अपघातांच्या प्रमाणात घट होऊन नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। महाराष्ट्र 24 एक्सप्रेससाठी अश्विनी जिपकाटे, अर्जुनी, मोरगाव।